MP GK बघा, कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक रिकामी जागा यांना मानले जातात. तर कोणाला? तर सर एडवर्ड कोक यांना मानले जाते. संघ पद्धतीचे स्वरूप बद्दल आणि म्हणजे स्वरूपाबद्दल कथन आणि विचारवंत. अर्धसंघराज्य कोणी म्हटलं? केसी व्हियर यांनी म्हटलं. अत्यंत सांघिक पॉल ॲपलबी यांनी म्हटलं. सहकारी संघराज्य ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं. तर सौदेबाजीचा संघराज्यवाद मॉरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येईल. दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय, असे भारतीय संघराज्याबद्दल कोणी म्हटलं? तर श्री दुर्गादास बसू यांनी म्हटलं आहे. म्हणजे कायद्याचे राज्य या संकल्पनेत सामाजिक करार म्हणून रिकामी जागा यांनी संबोधले. तर लॉक आणि रुसो हे विचारवंत आहेत, यांनी संबोधले. 1909च्या मोर्लेमिंटो सुधारणा कायद्याने कोण व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा, जे कायदा सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतरचा प्रश्न, सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जातात. कोणत्या कायद्याने नगरमंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते? ते 1909च्या मोर्लेमिंटो सुधारणा कायद्याने. त्यानंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? तर लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतरचा प्रश्न, केंद्र सरकारने म्हणजे ज्या नवीन करंटमध्ये येईल की ज्या इमारती आहेत त्यांना नवीन नाव देण्यात आलेलं आहे. तर जे पंतप्रधान कार्यालय आहे त्यांना सेवा तीर्थ म्हटलं नाव देण्यात आलेलं आहे. केंद्रीय सचिवालयाला कर्तव्य भवन नाव देण्यात आलेलं आहे. राजभवनला लोकभवन नाव देण्यात आले. महाराष्ट्र राजभवनला महाराष्ट्र लोकभवन नाव देण्यात आले आहे. तर ही होती महत्त्वपूर्ण म्हणजे जी केची माहिती. जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.